अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। आमच्या शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी शेतकऱ्याचा मित्र, सल्लागार म्हणून सतत शेतकऱ्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या एका ऍप बद्दल तुम्हाला सांगायचंय। हे आहे भारत ऍग्री ऍप। तुमच्या जमिनीचा पोत, जागा पाहून कोणतं पीक लावावं ह्याचा सल्ला देणार, हवामानाचा अंदाज घेऊन वादळाची आणि पावसाची आगाऊ माहिती तुम्हाला सांगणं, ज्यामुळे तुम्हाला संभाव्य नुकसान टाळता यावं। तसंच हवामान बदलानं पिकावर कोणता रोग येऊ शकतो आणि त्यानुसार तुम्ही फवारणी कसली आणि कोणती करायची, असं सगळं मित्रासारखं सांगणारं हे ऍप आहे। ह्या ऍपवर रजिस्टर केलं की तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन देखील मिळवता येईल। तेव्हा आजच डाउनलोड करा भारत ऍग्री ऍप। आता आपल्या आजच्या व्हिडिओच्या विषयाबद्दल सांगायचं तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत खरबूज लागवडीबद्दल सविस्तर माहिती। खरबूज हे विशेषतः उन्हाळ्यात घेतलं जाणारं पीक आहे। ह्याची लागवड पूर्वी नदीकाठी असलेल्या जमिनीतच प्रामुख्याने व्हायची। हळूहळू ह्याची विक्री करण्यासाठी लागवड होऊ लागली आणि त्याचं प्रमाण वाढत गेलं। खरबूज पिकासाठी रेताड, मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उपयुक्त असते। म्हणजेच खरबूज पिकाची वेल पाणी धरून ठेवणाऱ्या ओल्या मातीत चांगली वाढत नाही बरं का। अशा जमिनीत लागवड करणं शक्यतो टाळावं। तुम्ही लागवड करत असलेल्या जमिनीचा सामू 6.5 ते 7 ह्या दरम्यान असावा। भारी जमिनीत वेलींना पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर आलेली फळं काही दिवसातच तडकतात। ह्या पिकाची लागवड प्रामुख्यानं जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात, कारण खरबूज पिकाला वाढीच्या काळात मार्च महिन्यामधलं उष्ण आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं। 24 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान ह्या पिकाच्या वाढीसाठी उत्तम समजलं जातं। 18 डिग्री सेल्सिअसच्या खालच्या आणि 32 डिग्री सेल्सिअसच्या वरच्या तापमानात वेलींच्या वाढीवर आणि फळ धारणेवर परिणाम होतो आणि 21 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं तर बियाणांची उगवण होत नाही। पुसा सरबती, दुर्गापुरा मधू, हरा मधू, पंजाब सुनहरी या सुधारित जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केल्या आहेत। ह्या वाणांच्या लागवडीनं एकरी 350 ते 400 ग्रॅम बियाणं लागतं। तसेच माधुरी आणि मृदुला ह्याही नफा देणाऱ्या जाती समजल्या जातात। खरबूज वेलींची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते। जुन्या पद्धतीत थेट बियाणं टोकून लागवड केली जाते, पण त्यावेळी वेलींचं योग्य प्रमाण समजत नसे। तसंच पाणी, मजूर आणि इतर लागवडी संबंधित गोष्टींवर आजच्या तुलनेत जास्त खर्च करावा लागायचा। आता प्लास्टिक ट्रे मध्ये सुरुवातीला बियाणं टाकून रोपं थोडी वाढू दिली जातात आणि मग त्या रोपांची पुनर्लागवड केली जाते। ह्या पद्धतीने लागवड केल्यास वेलींचं प्रमाणही कळतं आणि लागवडीतला खर्च कमी होतो। रोप तयार करण्यासाठी 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात। ह्यात कोकोपीट भरून बियाणं लागवड केली जाते। लागवड झाली की पाणी द्यावं। प्रति हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणं लागतं। हे उबदार वातावरणातलं पीक असल्यानं लागवड केलेले 8 ते 10 ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथिन पेपरनं झाकून घ्यायचं। अशानं बियाणांना ऊब मिळते आणि बी लवकर उगवायला मदत होते। 3 ते 4 दिवसांनी जेव्हा रोप उगवतात तेव्हा पॉलिथिन काढून टाकायचं आणि ट्रे खाली जमिनीवर उतरवून घ्यायचा। रोप सडू नयेत म्हणून पेरणीनंतर 10व्या दिवशी कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी। तसंच नाग अळी व रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संबंधित अळीचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या कीटकनाशकाची फवारणी तज्ञांच्या सल्ल्यानं करावी। यानंतर 14 ते 16 दिवसांनी रोपांना फुटवा आला आहे ह्याची खात्री करून पुनर्लागवड करावी। लागवड करताना 2 ओळींमधलं अंतर 1.5 बाय 1 मीटर अथवा 1.5 बाय 5 मीटर अशा अंतरानं करावी। जमिनीची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत आणि मग वखारणी करावी। खरबुजाची लागवड आळे पद्धतीनं म्हणजे ठराविक अंतरावर आळं खणून त्यात मध्यभागी 3 ते 4 बिया टोकावून अशी केली जाते। तसंच सरी वरंबा पद्धतीत 1.5 बाय अर्धा मीटरवर 3 ते 4 बिया टोकूनही केली जाते। तर गादी वाफ्यात लागवडीसाठी 75 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असे गादी वाफेत
तयार करून घ्यावेत. लागवडीसाठी 50-50-50 ह्या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा द्यावी आणि लागवडीनंतर एका महिन्यानं 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. जमिनीचा मगदूर ओळखून पाण्याचं व्यवस्थापन करावं. वेलींच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. नंतर फळ लागून फळ वाढीच्या काळात 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. वेल पूर्ण वाढीला लागली की आंतर मशागत करावी. आजूबाजूचं सर्व तण तेव्हा काढून घ्यावं आणि रान भुसभुशीत करावं. तण मोठं झालं असेल तर हाताने मुळासकट उपटून काढावं. तसंच लागवडी आधी एकरी 5 टन शेणखत अधिक 50 किलो DAP अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अधिक 50 किलो 10-26-26 अधिक 200 किलो निंबोळी पेंट अधिक 10 किलो झिंक सल्फेट मिसळावं. 2 गादी वाफ्याच्या मधोमध लॅटरल येतं. त्याचे अंतर 7 फूट असावे. लॅटरलवर मल्चिंग पेपर अंथरून वाऱ्याने पेपर फाटू नये म्हणून दोन्ही बाजूनी पेपरवर माती टाकावी. ह्यानंतर 2 इंच पाईपच्या तुकड्याच्या सहाय्यानं ड्रिपरच्या दोन्ही बाजूंनी 10 सेंटीमीटर अंतरावर छिद्र पाडावीत. ड्रिपरच्या एकाच बाजूच्या छिद्रांमधील अंतर 1.5 फूट ठेवावं. ह्याद्वारे पाणी सोडून गादी वाफे ओले करून घ्यावे आणि मग त्यावर लागवड करावी. रोप लावताना रोप व्यवस्थित दाबून पेपरला चिकटणार नाही ह्याची काळजी करून घ्यावी जेणेकरून रोपांची मर होण्यापासून टाळता येईल. अशा पद्धतीनं एका एकरात सुमारे 7,250 रोपं लावता येतात. बी पेरल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यांनी साधारणतः काढणीला सुरुवात होते आणि ती प्रक्रिया 3 ते 4 आठवडे चालते. इतर पिकांसारखं केवळ आकार व रंगावरून फळ पिकल्याचं ह्या बाबतीत मात्र ठरवता येत नाही. देठाजवळ लव अजिबात दिसली नाही की फळ पिकलं असं समजतात. शिवाय हातानं फळावर दाबल्यास कर असा आवाज आला की तेव्हा हे फळ पिकलं असं समजतात. खरबुजाचं अनुक्रमे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल येतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.